नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा आपल्या समोर आलोय. आपला तोच टास्क घेऊन जो टास्क आपण खूप दिवसापासून सुरू केलेला आहे, द मास्टर स्ट्रोक सिरीज. ज्या मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये आतापर्यंत खूप सारे व्हिडिओज जे आहेत ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी तुम्हाला लोकांच्या समोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये DI असेल, नंतर त्याच्यानंतर का मेन्स लेवलचे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल असेल, त्याच्यानंतर ॲलिगेशन मेथडचे काही व्हिडिओज आहेत, त्याच्यानंतर 3 ग्रुप्स जे काही ॲव्हरेज असतात त्याच्याशी रिलेटेड असतील. खूप सारा कंटेंट मी ऑलरेडी जे आहे ना या ठिकाणी अपलोड केला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, आणि तो फक्त याच्यासाठी की माझे जे विद्यार्थी आहेत, माझ्या विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त मार्क्स जे आहेत ते या ठिकाणी जे आहे तर फिक्स व्हावे, या हिशोबाने हा पॅटर्न या ठिकाणी चालू केलाय. आणि सध्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मागचा एक सेशन मी डबल ग्राफचा ऑलरेडी घेतलाय. आज मला तुमचे 10 मार्क जे आहेत ते या ठिकाणी फिक्स करायचे आहेत. या मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये डबल ग्राफ जे आहेत आपले, हे डबल ग्राफ सॉल्व्ह करून आपल्याला आपले 10 मार्क या ठिकाणी कसे फिक्स करता येतील याच्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि हा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवतोय याच्यासाठी की हे काम तुमचं पण व्हावं. जेवढा कॉन्फिडंट मी आहे रिगार्डिंग दिस 10 मार्क्स, एवढाच कॉन्फिडंट माझा प्रत्येक विद्यार्थी व्हावा. याच्यासाठी मास्टर स्ट्रोक सिरीज ही जी सिरीज आपली या ठिकाणी चालू झालेली आहे, या सिरीजचं आता अनगिनत असे जे काही व्हिडिओज जे आहेत ते आपले या ठिकाणी येत राहणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं जे साकार एज्युकेशनचं जे आपलं जे युट्यूबचं चॅनल आहे याच्या सोबतच आपला एक डिजिटल जो काही प्लॅटफॉर्म आहे दुसरा, ते म्हणजे साकार एज्युकेशनचं जे ॲप आहे. या ॲपवर माझे सध्याचे जेवढेही व्हिडिओज या ठिकाणी तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतात, हे सगळे व्हिडिओज आपले ॲपमध्ये पण या ठिकाणी आहे. तर तुम्हाला जर तिथून जर बघायचे असतील तुम्ही ॲपमध्ये जाऊन सुद्धा या ठिकाणी बघू शकता. याच्या मागचं रिझन असं आहे की ॲपमध्ये थोडासा जो डेटा कन्झम्पशन आहे आपलं ते थोडंसं तुम्हाला कमी लागेल, आणि युट्यूबवर जे आहे ते डेटा कन्झम्पशन आपलं थोडंसं जास्त या ठिकाणी जातं. म्हणून मी माझा प्रत्येक व्हिडिओ, तो बेसिक लेवलचा असेल किंवा तो स्पेशल बॅचचा असेल, तो प्रत्येक व्हिडिओ आता मी या ठिकाणी जे आहे ऑन डेली बेसिस जे आहे, जो व्हिडिओ इथं अपलोड केला जातोय तोच व्हिडिओ आता आपल्याला साकार एज्युकेशनच्या ॲपमध्ये पण तुम्हाला लोकांना बघायला मिळणार आहे, की जेणेकरून तुम्ही तिथेही बघून तुमचा डेटा कन्झम्पशन थोडंसं कमी करून प्रत्येक क्वालिटी कंटेंट जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तसं डबल ग्राफचा आजचा आपलं दुसरं लेक्चर आणि ओव्हरऑल आपलं 7वं लेक्चर आहे. कुठलं तर DIचं. सध्या आपण जे टार्गेट केलेलं आहे, सध्या आपलं टार्गेट आहे कोण? सध्या आपलं टार्गेट आहे IBPS आहे, SBI आहे, आता सोबत त्याच्यानंतर RBI पण असणार. त्याच्या सोबत आपल्याकडे NICLचं नोटिफिकेशन आलं, SBI क्लर्क येणार, SBI क्लर्कच्या नंतर IBPS क्लर्क येणार, RRB ऑफिसर येणार, त्याच्यानंतर RRB ऑफिसरच्या नंतर RRB असिस्टंट येणार. यार देर आर एन नंबर ऑफ एक्झामिनेशन्स वे हॅव्हिंग. एक्झामची कमी नाही आपल्याकडे एफर्ट्सची कमी आहे. लक्षात ठेवा, हे एफर्ट जर तुम्हाला लोकांचे कमी नाही पडले ना, तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये जॉब या ठिकाणी मिळवू शकता, प्रत्येक परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता, हे लक्षात ठेवा. आणि हे तुमचं स्वप्न साध्य व्हावं ह्याच्यासाठीच हा अट्टहास माझ्या बाजूने पण चाललेला आहे की जेवढं जास्त मला तुम्हाला लोकांना देता येईल तेवढं मी जास्त देणार आहेत. तुमच्यापैकी आता काही विद्यार्थी जे आहेत ते नवीन बॅचचे विद्यार्थी जे आहेत ते मला या ठिकाणी आज जे आहे या टेलिग्रामच्या ग्रुपवर जोडले गेलेले आहेत. पण अजूनही तुमच्यापैकी काही लोक जर कदाचित या ग्रुपला जर जॉईन झालेले नसतील तर लक्षात ठेवा, दिस इज युअर, नॉट ओनली माइंड बट ऑल्सो युअर्स. एक क्लासरूम आपण ज्याला म्हणू शकतो, व्हर्च्युअल क्लासरूम वेअर यू कॅन जस्ट गेट द सोल्युशन ऑफ युअर ऑल डाउट्स. लक्षात ठेवा, तुम्हाला जो डाऊट आलाय तो डाऊट तुम्हाला मिळण्याचं एकमेव ठिकाण जे आहे ती आहे माझी ही व्हर्च्युअल क्लासरूम. सो इफ यू आर नॉट ऑलरेडी कनेक्टेड, इफ यू आर नॉट कनेक्टेड देन ट्राय टू जॉईन दिस. याच्यासाठी तुम्हाला हा जो कोड या ठिकाणी दिसतोय, या कोडला तुम्ही स्कॅन करून पण जॉईन करू शकता, किंवा खाली ॲड्रेस दिलाय स्मॉलमध्ये साकार विजय सर मॅथ्स. याला आपण जे आहे तर सर्चमध्ये जर आपण टाकलं टेलिग्रामच्या तर यू आर सपोज टू फाइंड मी. आणि हा मी तुम्हाला या ठिकाणी मिळाल्याच्या नंतर तुम्ही जर जॉईन झालात तर तुम्हाला एका प्रश्नाचे मल्टिपल सोल्युशन्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. सो हा त्याच्यासाठीचा एक सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे, द बेस्ट प्लेस फॉर एव्हर. सर याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर याच्या बाबतीत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जो डेटा आपल्याला दिलाय तो जर इन टर्म्स ऑफ रेशो दिला असेल तर त्याचा उपयोग करून आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करता येतात, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करता येतात आणि कंपॅरिझन करता येतं. जरी आपण डबल ग्राफ जरी या ठिकाणी सॉल्व्ह करत असाल, डबल ग्राफचे DI जरी आपण सॉल्व्ह करत असाल तरी बेस्ड ऑन रेशो आपल्याला हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करता येणार आहे. आणि आजचा जो मी व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहे किंवा आजचे जे क्वेश्चन्स मी या ठिकाणी घेणार आहे, डेफिनेटली त्याच्यामध्ये याचा उपयोग जो आहे तो खूप जास्त प्रमाणात होणार. इन सम ऑफ द केसेस वाईल द इन्फॉर्मेशन गिवन इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज जर असेल देन यू कॅन गेट द रेशो. जर तो पर्सेंटेज दिला असेल, पर्सेंटेज वरून यू कॅन जस्ट कॅल्क्युलेट द रेशो, यू कॅन कॅल्क्युलेट द पर्सेंटेज, यू कॅन कॅल्क्युलेट द कंपॅरिझन. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी परत एकदा रिपीट करतो मी या ठिकाणी. आणि मी प्रत्येक स्लाइडमध्ये करत राहणार, प्रत्येक व्हिडिओमध्ये करत राहणार, कारण मला माहिती आहे काही लोक असे असणार आहेत आपले ज्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओ नाही बघितले, त्यांनी डायरेक्ट आजचा व्हिडिओ बघितलाय. तर अशा लोकांसाठी हे क्लिअर करणं गरजेचं आहे की आज आपण 7 नंबरचा जरी व्हिडिओ घेत असेल DIचा, पण याच्या अगोदरचे जे 6 व्हिडिओ आहेत ते बघितल्याशिवाय यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड दिस थिंग्स, की इथं काय चाललेलं आहे हे जर आपल्याला माहित करून घ्यायचं असेल तर डेफिनेटली अगोदरचे व्हिडिओ पण आपल्याला ॲज इट इज या ठिकाणी फॉलो करावे लागतील. ओके सर.
सो विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण या ठिकाणी आलोय सर आता की आपल्याला जे आहे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचे. आता बघा एक पाय चार्ट आणि एक टेबल ग्राफ आपल्या समोर आलाय. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की राईट नाउ वी आर इन द डबल ग्राफ टेबल, डबल ग्राफ DI. आता डबल ग्राफ DI मध्ये जर तुम्ही इथं बघितलं तर पहिला जो आहे पहिला आपल्याला दिलेला आहे सर की एक पाय चार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की द टोटल नंबर ऑफ द लेक्चरर्स आहेत ते आहेत 1600. त्याच्यामध्ये केमिस्ट्री, एज्युकेशन, हिंदी, मॅथ्स, फिजिक्स आणि झुलॉजी मध्ये किती टक्के लोक आहेत आउट ऑफ दिस 1600 ते दिलेलं आहे. आणि वेअर देर इज अ रेशो ऑफ द मेल टू फिमेल, म्हणजे प्रत्येक लेक्चरर कॅटेगरीमध्ये मॅथमॅटिक्समध्ये, एज्युकेशनमध्ये, हिंदीमध्ये, केमिस्ट्री, फिजिक्स आणि झुलॉजीमध्ये मेल आणि फिमेल किती आहे यांचा रेशो सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. बघा आपण ज्या दिवशी पहिलं लेक्चर जेव्हा डबल ग्राफचं घेतलं होतं मी तेव्हा ओव्हरलुक नावाचा एक शब्द तुमच्या समोर मांडला होता. यू नो वेन एव्हर द डबल ग्राफ वाला DI इज कमिंग इन फ्रंट ऑफ यू, यू आर सपोज टू ओव्हरलुक द होल DI. तुम्हाला तो DI जो आहे तो पूर्णपणे बघून घ्यायचा आहे. का बघायचा माहिती का आपल्याला? कारण आपल्याला हे बघायचं आहे की सर आपल्याला या ठिकाणी जे डेटा जो दिलाय किंवा जी इन्फॉर्मेशन मला या ठिकाणी दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन दिलेली असताना आपल्याला इथं जर बघितलं आपण केमिस्ट्री, इथं केमिस्ट्री 13% दिले आपल्याला, पण ट्रस्ट मी इकडे केमिस्ट्रीचा जो पर्सेंटेज मला दिलाय तो 7+1 दिलाय, मतलब 8 दिलाय. सो एक गोष्ट लक्षात ठेवायचं 13 डिवायडेड बाय 8 इट इज नॉट पॉसिबल टू डिवाइड कम्प्लिटली. ओके, ते कम्प्लिटली डिव्हिजिबल नंबर नाहीये. याच्या अगोदरचा जो व्हिडिओ मी तुमच्या समोर दिला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर इथं 13 आहे आणि यांची ऍडिशन जर 13 होते सो 13 डिवायडेड बाय 13 इट इज व्हेरी इझी टू डिवाइड ना. सो दॅट्स वाय इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल. जर अशी सिच्युएशन असेल तर तुम्ही त्याला डायरेक्ट डिवाइड करू शकता, पण जर ते आकडे डिव्हिजिबल नसतील तर तसा वन स्ट्रोक टेबल तयार करायच्या भानगडीत पहिले पडायचं नाहीये. आजचे जे काही क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत ते क्वेश्चन्स असे आहेत की आपण यांचा डायरेक्ट जो टेबल आहे तो टेबल तयार करू शकत नाही. बिकॉज ऑफ व्हॉट? कारण इथं 13 दिलाय सो डेफिनेटली 7+1 8ला डिव्हिजिबल नाहीये. सर एज्युकेशन 18 आहे बट एज्युकेशनची ऍडिशन जर बघितली आपण तर 5+3 8 होते. बघा 18 डिवायडेड बाय 9 होऊ शकतो. 18 डिवायडेड बाय जर 8 असेल तर इट इज ऑल्सो नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल. हिंदी जे आहे हिंदी 12 दिला इथं हिंदीची ऍडिशन 4 दिली सर इट इज डिव्हिजिबल. मॅथ्स 21 दिला इथं मॅथ्सची ऍडिशन 7 दिली इट इज ऑल्सो डिव्हिजिबल. फिजिक्स 14 आहे इथं फिजिक्सची ऍडिशन 14 दिली आहे इट इज ऑल्सो डिव्हिजिबल. झुलॉजी 22% आहे पण इथं झुलॉजीची ऍडिशन जर बघितली तर 16 दिली आहे. सर 22 डिवायडेड बाय 16 अगेन इज नॉट अ कम्प्लिटली डिव्हिजिबल. मतलब हे माझ्याकडे जे 6 सब्जेक्ट दिलेले आहेत केमिस्ट्री, एज्युकेशन, हिंदी, मॅथ्स, फिजिक्स आणि झुलॉजी याच्यापैकी 3 मध्ये कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे, 3 मध्ये कम्प्लिटली डिव्हिजिबल नाहीये. इन दॅट केस हे ओव्हरलुक केल्याच्या नंतर माझ्या हे लक्षात आलं की वी आर नॉट एबल टू मेक अ टेबल इनिशियली, म्हणून आपल्याला क्वेश्चन बाय क्वेश्चन हे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. तर सुरुवात करतोय आपण पहिल्या प्रश्नापासून. जो पहिला प्रश्न आहे सर टोटल नंबर ऑफ लेक्चरर्स बोथ मेल अँड फिमेल इन हिंदी. आता बोथ मेल अँड फिमेल इन हिंदी जर बघितले आपण तर 12 येतात. बघा इथं मी 12 घेतलंय. ट्रस्ट मी एक माझा जो नियम आहे जो मी आता थोड्या वेळापूर्वी मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलाय. कुठे सांगितलाय? या स्लाइडमध्ये जे मी तुम्हाला सांगितलंय की सर पर्सेंटेजवरून पर्सेंटेज काढता येतात त्याचा उपयोग करून हा प्रश्न कसा सॉल्व्ह केला जातो तो बघा. तर द नंबर ऑफ द लेक्चरर बोथ मेल अँड फिमेल इन हिंदी. आता बोथ मेल अँड फिमेल इन हिंदी किती आहे? 12 आहे. इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट? आता बघा पर्सेंट विचारलंय, पर्सेंटवरून पर्सेंटेज काढता येणार आहे ऑफ द टोटल नंबर ऑफ द फिमेल लेक्चरर्स इन मॅथमॅटिक्स अँड फिमेल लेक्चरर्स इन केमिस्ट्री. सर आपल्याला तर मॅथ्समध्ये जर आपण बघितलं तर मॅथ्स टोटल 21 आहे. आता बघा 21 पैकी फिमेलचा रेशो किती दिलाय? आपल्याला 4 दिलाय. आता फिमेलचा रेशो 4 दिलाय किती पैकी? तर 7 पैकी. लक्षात ठेवा किती पैकी असं जर म्हणलं फिमेल 4 आहे पण किती पैकी? या दोघांची ऍडिशन कन्सिडर करायची आपल्याला सर 7 पैकी. मग याला 7 त्रिक 21 म्हणलं म्हणून 4 त्रिक 12 झालंय. 12 डिवायडेड बाय 12 प्लस पण अजून मला केमिस्ट्रीचे पण घ्यायचे. सर टोटल केमिस्ट्री किती दिले आपल्याला? केमिस्ट्री दिले सर आपल्याला 13%. आता 13 मध्ये फिमेल जर बघितलं आपण तर किती आहे? तर 7 आहे. किती पैकी? तर 7 आणि 1 8 पैकी. मग सर 13 7 91 ला जर डिवायडेड बाय आपण 8 केलं सर 8 1 8 8 1 8 अप्रॉक्सिमेटली 11 येतो. म्हणजे सर वरती उरले 12 आणि खाली यांची ऍडिशन झाली 23. इन्स्टेड ऑफ 23 इथं जर 24 असता म्हणजे 12/24 जर असता तर 12 1 12 12 2 24 तर याचं उत्तर मला 50% आलं असतं. पण हा बॉटम ऍक्च्युली 24 पेक्षा थोडासा कमी आहे तर आपलं उत्तर 50 पेक्षा थोडंसं जास्त असलं पाहिजे. सो माय डिअर स्टुडंट विदाउट अ डाऊट 51% हे माझं उत्तर मला या ठिकाणी मिळालेलं आहे. ट्रस्ट मी इथं एवढा डेटा दिलेला आहे आपल्याला पण आपण पर्सेंटेजवरून पर्सेंटेज या ठिकाणी खूप आरामात काढू शकलो. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. हेच मी 3 नंबरच्या स्लाइडमध्ये नेहमी तुम्हाला सांगत असतो की वाईल द डेटा इज गिव्हन इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज सो इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज आपण पर्सेंटेजवरून पर्सेंटेज खूप इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज नथिंग बट द 51% ऑफ द नंबर. म्हणजे इथं आपल्याला जे दिलंय की टोटल नंबर ऑफ द लेक्चरर्स आहेत कोण? मेल आणि फिमेल. म्हणजे टोटल कोणाचे? हिंदीचे. तर हे मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्रीच्या ज्या फिमेल आहेत त्यांच्या किती टक्के आले? तर त्यांच्या 51% आले. 51% आले. सर पर्सेंटेजवरून पर्सेंटेज आपण या ठिकाणी काढलेले आहेत हे लक्षात ठेवायचे आपल्याला. सर पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय.
आता लक्षात ठेवा, पर्सेंटेजवरून पर्सेंटेज काढता आलेत, पण मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये डेटा थोडासा असा दिलाय की ते पर्सेंटेजचे आकडे इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल टू व्हॉट द रेशोज ॲडिशन, त्या ॲडिशनला डायरेक्टली डिव्हिजिबल नसल्यामुळे काही मेहनत आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि ती करत असताना हे लक्षात ठेवायचं आहे की दिस 16,000 इज कम्प्लिटली कॉमन फॉर ऑल. हे 16,000 कॉमन असल्यामुळे काहीशी आपल्याला कॅल्क्युलेशन या ठिकाणी बघायला मिळतील. सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टोटल नंबर ऑफ द लेक्चरर्स बोथ मेल आणि फिमेल, कोणाचे, झुलॉजीचे. सर आता झुलॉजी किती टक्के दिलाय, 22% दिलाय. सर इथे जर बघितलं 1600 × 22 डिवायडेड बाय 100, सो दिस इज नथिंग बट द झुलॉजी. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय, द टोटल नंबर ऑफ मेल लेक्चरर्स इन केमिस्ट्री अँड एज्युकेशन. तर केमिस्ट्री आणि एज्युकेशन जे आहे, मग आता या ठिकाणी घेतलं सर 1600, केमिस्ट्री किती आले, डिवायडेड बाय 13/100 आहे. याच्यापैकी आपल्याला फक्त कोण घ्यायचे, तर आपल्याला टोटल नंबर ऑफ मेल घ्यायचे, ते आहे सर 1/8. ओके, नो प्रॉब्लेम. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1600 घ्यायचे, कोण, एज्युकेशन. एज्युकेशन किती टक्के दिले आपल्याला, 18% दिले. सर 18/100 जर घेतले आणि मल्टिप्लाय बाय, ते पण आपल्याला मेल पाहिजे, ते एज्युकेशनचे मेल जर आपण बघितले तर 5 आहे, किती पैकी, 8 पैकी. बस हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं. सर 2 0 गेले, 16 दुनी 32, 32 आणि 3 35 होतात. हे आकडा आपल्याला मिळालाय. 2 0 गेले, 8 दुनी 16 झाले, म्हणजे हे झाले सर 13 दुनी 26. आणि 2 0 गेले, 8 दुनी 16, 18 दुनी 36, पंचे किती होतात, 180 होतात. इन दॅट केस आपण जर बघितलं इथं 352 होतात आणि या दोघांची जर ऍडिशन आपण केली तर ती 206 होते. सर यांच्यातला डिफरन्स जर आपण केला ना माय डिअर स्टुडंट, तर मला 146 या ठिकाणी मिळतो. म्हणून ऑप्शन नंबर सी जे आहे हे आपलं उत्तर आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जिथं आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेशन किंवा रेशो कॅल्क्युलेशन किंवा कंपॅरिझनच्या व्यतिरिक्त जर असा प्रश्न विचारला असेल की ज्याच्यामध्ये डायरेक्ट नंबर विचारलाय आपल्याला, त्या ठिकाणी आपल्याला थोडेसे कॅल्क्युलेशन एक्सपेक्टेड आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा हा 7वा व्हिडिओ आहे जो मी या ठिकाणी डीआयचा घेतोय. ऑब्व्हियसली सुरुवातीचे व्हिडिओ खूप इझी होते, आता डिफिकल्टी लेवल हळूहळू वाढत जाणार आहे, कारण आपल्याला फक्त प्री पास करायचं नाहीये, आपल्याला या ठिकाणी प्री आणि मेन्स पास करून आपल्याला फायनल सिलेक्शन या ठिकाणी पाहिजे. त्या हिशोबाने आपण आता हळूहळू डिफिकल्टी लेवल जी आहे ती या ठिकाणी वाढत चाललेली आहे. सर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण 1600चे 22% काढले. त्याच्यानंतर इथं आपण हे जे कॅल्क्युलेशन केलं, हे कॅल्क्युलेशन कोणाचं होतं, तर हे मेल पॉप्युलेशन ऑफ केमिस्ट्री आणि एज्युकेशनचे होते, ते काढले आणि त्यांच्यातला डिफरन्स जो काढला तो आपल्याला 146 मिळाला. सर ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे, जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही रिवाइंड करून या ठिकाणी बघू शकता. सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टोटल नंबर ऑफ लेक्चरर्स इन झुलॉजी अँड द नंबर ऑफ मेल लेक्चरर्स इन हिंदी. आता सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ फिमेल लेक्चरर्स पाहिजे आपल्याला, कोणाचे, झुलॉजीचे. मग सर परत एकदा आपण या ठिकाणी घेतले 1600, झुलॉजी आपल्याला माहिती ऑलरेडी किती आहे, 22% आहे, डिवायडेड बाय 100. पण आपल्याला काय पाहिजे, फिमेल लेक्चरर्स पाहिजे झुलॉजीचे, जे आहेत सर 9. किती पैकी, तर 9 आणि 7 16 पैकी आहे. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन झालं. बरं याच्यातला डिफरन्स पाहिजे आपल्याला कोणाला, तर 1600 इंटू, आता आपल्याला काय विचारले, नंबर ऑफ मेल लेक्चरर्स इन हिंदी विचारले. आता हिंदी माझ्याकडे किती दिले, सर हिंदी आहे 12/100 आणि याच्यापैकी मेल किती आहे हिंदीचे, तर ते आहे सर 1/4. दॅट्स ऑल. सर 2 0 गेले, 16 गेले, तर हे 9 दुनी 18, 198 आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि हे जर आपल्याला मिळाले, याच्यातला डिफरन्स आपल्याला पाहिजे, 0 गेला, 4 त्रिक 12, 16 त्रिक 48 होता. सर 198 मधून जेव्हा 48 जातात तेव्हा डेफिनेटली 150 खाली उरतात. सो ऑप्शन नंबर सी माझं उत्तर आहे. दॅट्स ऑल. खूप जास्त अडचण किंवा खूप जास्त मेहनत आपल्याला या ठिकाणी करायची गरज नाहीये, फक्त एक सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. तो सिक्वेन्स फॉलो करत असताना 16,000 इज कॉमन टू ऑल, अशा पद्धतीने मी या ठिकाणी चाललेलो आहे. चला पुढे जातोय सर आपण. पुढचा प्रश्न जो आहे, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ द मेल लेक्चरर्स इन द युनिव्हर्सिटी. यू नो दिस इज द व्हॉट वी कॅन से दॅट की जे 5 क्वेश्चन आपल्याला ह्या DI वर विचारले गेले ना माय डिअर स्टुडंट्स, त्याच्यातला सर्वात डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा सर्वात लेंदी झाला जो क्वेश्चन आहे, तर तो हा एक आपल्याला सगळ्यांचे मेल पाहिजे. मग सर आता सगळ्यांचे मेल कसे काढतोय, सगळ्यांनी लक्ष द्यायचे आपल्याला की सर 1600. सो वी आर गोइंग टू स्टार्ट. हा सिक्वेन्स आपण फॉलो करूयात. पहिले मॅथ्स पासून, मग एज्युकेशन, मग हिंदी, मग केमिस्ट्री, मग फिजिक्स आणि मग झुलॉजी, अशा पद्धतीने आपण जाऊयात. आता इथं आपल्याला दिले मॅथ्स किती दिले सर मॅथ्स दिले आपल्याला 21/100 जर केले. सर याच्यातले मेल किती आहेत, तर ते आहे सर 3/7. चला ओके, पुढे आलोय सर आपण. याला परत म्हणायचंय 1600 इंटू, पुढे कोण दिले, एज्युकेशन किती आहे 18 जर 100 केले आपण आणि मल्टिप्लाय जर केले आपण, तर आपल्याला एज्युकेशनचे मेल पाहिजे, म्हणजे सर ते पण आपल्याला मिळाले 5/8. परत एकदा पुढे आलोय सर आपण 1600 इंटू, आता पुढचा नंबर घ्यायचा आपल्याला हिंदी किती आहे, हिंदी आहे 12/100. हिंदी मधले मेल किती दिले आपल्याला, 1/4 दिलेले. त्याच्यानंतर कोण आहे सर, त्याच्यानंतर केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री किती टक्के दिली आपल्याला, 13/100 दिली आहे. केमिस्ट्री मधले मेल किती दिले आपल्याला, 1/8 दिलेले आहे. नो प्रॉब्लेम.
पुढे आलोय सर आपण 1600 मल्टिप्लाय बाय केमिस्ट्रीच्या नंतर फिजिक्स येतो. फिजिक्स किती आहे 14/100 मल्टिप्लाय बाय त्याच्यातले मेल पाहिजे आपल्याला 9/14 आणि लास्ट बट नॉट द लीस्ट झुलॉजी आपल्याला दिलेली सर 1600 इंटू झुलॉजी किती आहे इट इज 22% 100 सर मल्टिप्लाय बाय झुलॉजीचे पण मेल पाहिजे आपल्याला 7 यांची ऍडिशन जर केली तर किती मिळते आपल्याला 16 मिळते. सर हे सगळे मेल मिळणार आहेत आपल्याला. याच्याने फायदा काय होतो 2 0 गेले 2 0 गेले 7 1 7 7 3 21 3 3 9 16 9 144 सो माय डियर स्टुडंट 144 हा मिळाला. 2 0 गेले 2 0 गेले 8 2 16 18 2 36 पंचे 180 आपल्याला इथे मिळालाय. त्याच्यानंतर 0 गेला सर 4 3 12 त्याच्यानंतर 16 3 48 आपल्याला इथे मिळालाय. सर 2 0 गेले 8 2 16 सर 13 2 26 जर आपण बघितलं तर ते आपल्याला इथे मिळाले. तर त्याच्यानंतर 14 गेला 0 गेला 16 9 किती होता तर 144 होता इथे मिळालाय. सर त्याच्यानंतर 0 गेला 16 गेला 22 7 किती होता 154 होतात. सर अशा पद्धतीने आपल्याला यांची ऍडिशन करायची 6 आणि 4 10 त्याच्यानंतर 10 आणि 8 18 आणि 4 22 22 आणि 4 किती झाले 26 झाले. युनिट डिजिटला 6 पाहिजे ऑप्शन नंबर ए माझं उत्तर आहे. प्रश्न संपलेला आहे. 696 युनिट प्लेसचा उपयोग करायला विसरू नका. कारण काय माहिती का मी युनिट प्लेस जे तुम्हाला शिकवलंय मी डिजिटल रूट जो तुम्हाला शिकवलाय डिव्हिजिबिलिटी जे तुम्हाला शिकवलंय डेसिमलची पोझिशन जे तुम्हाला शिकवली हे फक्त काही सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन मध्ये यूज करण्यासाठी नाही. अप्रॉक्सिमेशन मध्ये तर तसं कुठलं शॉर्टकट यूज होत नाही म्हणजे फक्त सिम्प्लिफिकेशनसाठी हे केलंय का आपण नाही. तर हा जो पार्ट आपण या ठिकाणी कन्सिडर केलाय अरिथमेटिक असेल DI असेल नंबर सिरीज असेल जिथे जिथे कॅल्क्युलेशन खूप जास्त डिफिकल्ट वाटतंय ते कॅल्क्युलेशन डिफिकल्ट होऊ द्यायचं नसेल हे शॉर्टकट यूज करा. मी याच्यामध्ये युनिट प्लेसचा उपयोग केला 6 मला मिळाला 6 मला इथे दिसतोय चलो खतम काम. आणि तसंही एकापेक्षा जास्त जर युनिट डिजिटला 6 असता काही अडचण नाही. याची ऍडिशन आपल्याला करावी लागली असते. ऍडिशन करणे म्हणजे खूप काही मोठा टास्क या ठिकाणी नाहीये. तर कशा पद्धतीने हे मेल कॅल्क्युलेशन मी केले सगळ्यांचे हे तुम्ही लोकांनी बघितलेले आहे. सर व्हॉट इज द रेशो of the number of female lecturers in physics to the number of the male lecturers in mathematics. मी तुम्हाला सांगितलंय पर्सेंटेज वरून रेशो काढायचे असेल इट इज व्हेरी चिरकुट काम. मी तुम्हाला पहिले सांगितलंय तिथं रेशो काढलं इथं आपल्याला 1000% शॉर्टकट मिळणार एवढं मात्र नक्की. सर आपल्याला कोण पाहिजे फिमेल इन फिजिक्स पाहिजे. सर फिमेल इन फिजिक्सचा रेशो आपल्याला पाहिजे कोणाबरोबर पाहिजे तर मेल इन मॅथमॅटिक्स पाहिजे. सर तर मेल इन मॅथमॅटिक्सचा असा रेशो आपल्याला काढायचा आहे. लिटरली रेशो काढण्यासाठी या 16,000ची गरज आपल्याला 1600ची गरज आपल्याला नाहीये. आता सर फिजिक्स किती दिलाय 14 दिलाय. आता फिजिक्स मधले मला कोण पाहिजे फिमेल पाहिजे किती दिलाय 5 दिलाय किती पैकी दिलाय 14 पैकी दिलाय खतम काम. सर आपल्याला मॅथमॅटिक्स पाहिजे मॅथमॅटिक्स किती दिले मला 21 दिले. सर मॅथमॅटिक्स मध्ये मेल किती आहेत तर मेल आपल्याला किती दिलेले सर 3 किती पैकी दिलेले आहेत तर 4 आणि 3 7 पैकी. सर 7 त्रिक 21 होता 3 त्रिक 9 आपल्याला या ठिकाणी मिळाले. सर 14 14 तसे कॅन्सल झाले 5 आपल्याला या ठिकाणी मिळाले. सो 5:9 हे आपलं उत्तर आहे. सो विदाउट अ सिंगल कॅल्क्युलेशन 1600ला हात न लावता 5:9 मला या ठिकाणी मिळालाय. बघा ह्या DI मध्ये जर आपण बघितलं जरी आपल्याला 1 स्ट्रोक टेबल तयार करता नाही आला पण लक्षात ठेवा 5 पैकी 2 प्रश्न असे होते की जे आपल्याला डायरेक्टली रेशो आणि पर्सेंटेज बेसिस होते. तर रेशोवरून पर्सेंटेजवरून रेशो पण काढता आले आणि पर्सेंटेजवरून पर्सेंटेज पण काढता आले. उरलेल्या 3 प्रश्नांमध्ये आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागेल. पण लक्षात ठेवा जे 2 प्रश्न आपण या पद्धतीने सॉल्व्ह केले ते पण जर आपण ट्रेडिशनली सॉल्व्ह केले असते अजून आपला वेळ याच्यामध्ये गेला असता. तो वेळ जर आपल्याला वाचवायचा असेल तर तो जो 3 नंबरची जी स्लाइड आहे ना ती 3 नंबरची स्लाइड प्लीज करून ती लक्षात ठेवा. त्याच्यात मी जे सांगतोय ते लक्षात आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. चला सर नेक्स्ट DI आपल्या समोर आलाय. आता इथं जर बघितलं आपण द पर्सेंटेज पॉप्युलेशन इन व्हेरियस विलेजेस आपल्याला दिलेली आहे ABCDEFG. इथं जे आहे तर किती टक्के पॉप्युलेशन या पर्टिक्युलर स्टेटमध्ये आहे आउट ऑफ ऑब्वियसली टोटल. आणि रिमेंबर वन थिंग माय डिअर स्टुडंट टोटल आपल्याला या ठिकाणी दिलेली नाहीये. फक्त एवढं सांगितलंय जेवढी टोटल असेल त्याच्यापैकी 13% जी आहे तर ती A मध्ये असेल 16% B मध्ये आहे 8% C मध्ये 17% D मध्ये 18% E मध्ये 13% F मध्ये आणि 15% G मध्ये आहे एवढं लक्षात ठेवा. आणि जेवढी पॉप्युलेशन या पर्टिक्युलर विलेजमध्ये या ठिकाणी आहे त्याच्यापैकी सम ऑफ द पॉप्युलेशन इज बिलो पॉवर्टी लाईन आहे. तर बिलो पॉवर्टी लाईन आपल्याला जे दिलंय ए मध्ये जेवढी पॉप्युलेशन असेल त्याच्यापैकी 45% इज कमिंग अंडर द बिलो पॉवर्टी लाईन. त्याच्यानंतर बी मध्ये जेवढी पॉप्युलेशन असेल 52 38 58 46 49 आणि 51% रिस्पेक्टिव्हली कमिंग अंडर व्हॉट कमिंग अंडर द बिलो पॉवर्टी लाईन असा डेटा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर सर याचा उपयोग करून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. आणि ट्रस्ट मी हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला या ठिकाणी खूप जास्त शॉर्टकटचा उपयोग आपल्याला करता येणार आहे जरी आपल्याला यांची टोटल दिलेली नसेल तरीही. पहिला प्रश्न आपण बघूयात जो थोडासा लेंदी आहे. लक्षात ठेवा मला फक्त प्री पास करायची नाहीये मला प्री पास करून मेन्स पास करायची. तर डिफिकल्टी लेवल थोडी थोडी वाढत जाणार. जसे अगोदरच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पटकन 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 उत्तर मिळत होते तसे इथं नाही मिळणार. इथं आता थोडासा वेळ लागत जाणार आहे आपल्याला कारण आपल्याला आता डिफिकल्टी लेवल जी आहे आपण आता काय करायला असेंड करतोय डिफिकल्टी लेवल कडे चाललोय आपण आता. त्याच्यामुळे सर
आता हा डेटा जो दिलाय पॉप्युलेशन ऑफ द बिलो पॉवर्टी लाईन, आता सगळ्यात पहिले महत्त्वाचं लक्षात ठेवा की सर हा जो डेटा दिलाय हा डेटा 1995चा आहे, म्हणजे हा टेबल असेल तर हा पायचार्ट असेल किंवा हा टेबल असेल, हा आपल्याला 1995चा दिलाय. पण आता हा प्रश्न वाचत असताना तुम्ही लोक या ठिकाणी बघू शकता सुरुवातच झाली आहे इन 1996, म्हणजे डेफिनेटली सर मला 1995 पासून मला 1995 मधून मला डेफिनेटली 1996 मध्ये जावं लागणार, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. बरं, प्रश्न मी एकदा वाचतोय. In 1996, village A as well as village B is increased by 10%. म्हणजे विलेज ए आणि बी ची पॉप्युलेशन जी आहे ती या ठिकाणी 10% वाढणार. मी वरती टॉपला ए आणि बी लिहून घेतलेला आहे. कधी तर 1995 मधून 1996 मध्ये जाताना इट इज गोइंग टू बी इन्क्रीज. पण याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे सर, आपल्याला पॉप्युलेशनच माहित नाहीये. मग प्रश्न पुढे वाचतोय आपण अजून. ओके, इफ द पॉप्युलेशन ऑफ विलेज ए इन 1995 इज 5000, एक्झॅक्टली लक्षात ठेवा जो आकडा मला दिलेला नव्हता तो आकडा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की सर 1995 मध्ये ए पॉप्युलेशन जे आहे, ए जे विलेज आहे त्याची पॉप्युलेशन मला ऑलरेडी दिलेली आहे 5000, आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे याचा पर्सेंटेज किती दिला आपल्याला सर 13% दिला आहे. सो यू आर सपोज टू जस्ट कन्सिडर लाईक की सर 13% ऑफ द होल पॉप्युलेशन इज लाईक 5000. इथपर्यंत मी पोहोचलोय. बरं, मग आता पुढे आपल्याला बी बद्दल चर्चा करायची, तर मग आपण एकदा बीचं पर्सेंटेज जर काढून घेतला सर बीचा पर्सेंटेज किती टक्के दिलाय 16% दिलाय. मग 13 इक्वल टू दिस, तो 16 इक्वल टू व्हॉट असं म्हणून आपल्याला बी मध्ये मिळेल. पण पुढे जातोय आपण. अँड द पर्सेंटेज ऑफ द बिलो पॉवर्टी लाईन इज इन 1996 रिमेन सेम ॲज इन 1995. आता हा जो टेबल आपल्याला दिलाय बिलो पॉवर्टी लाईनचा, हा बिलो पॉवर्टी लाईनचा टेबल कधीचा आहे तर सर हा जो टेबल आहे हा 1995चा आहे. बट अकॉर्डिंग टू द क्वेश्चन असं म्हणतोय की बिलो पॉवर्टी लाईनचं पर्सेंटेज जेवढं 1995 मध्ये होतं तेवढंच 1996 मध्ये राहणार आहे, म्हणजे हे आकडे अजिबात चेंज होणार नाही. ओके, देन फाइंड द अप्रॉक्सिमेटली पॉप्युलेशन ऑफ द विलेज बी. बघा विलेज बी ची आपल्याला 1996 ची पॉप्युलेशन नाही विचारली आहे, 1996च्या बिलो पॉवर्टी लाईन मधली पॉप्युलेशन आपल्याला विचारलेली आहे. मग आता लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला जर बिलो पॉवर्टी लाईन जर इथे यायचं असेल 1996च्या बिलो पॉवर्टी लाईन मध्ये यायचं असेल तर हे बिलो पॉवर्टी लाईन काढण्यासाठी आपल्याला पहिले काय काढावं लागेल, आपल्याला 1996 काढावं लागेल. आणि 1996 काढण्यासाठी आपल्याला पहिले 1995 काढावी लागेल. तर ही सिक्वेन्स, ही साखळी आपल्याला या ठिकाणी काय करायची, कॅरी करायची. मग आपण याला कसं कन्सिडर करायचं बघा सर, 13% इक्वल टू अगर 5000 है तर आपण त्याला म्हणायचं असं 16% बरोबर किती. जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं ना माय डिअर स्टुडंट्स, लाईक 16 इंटू 5000 डिवायडेड बाय 13 जर केलं ना तर आपण इथपर्यंत येणार. ओके, पण आपल्याला इथं नाही यायचं, आपल्याला इथे यायचंय. पण इथून इथं यायचं असेल तर आपल्याला ऑलरेडी सांगितलंय पॉप्युलेशन किती टक्क्याने वाढली पाहिजे, 10% वाढली पाहिजे. तर क्लिअरली सांगितलंय. मग सर 10% वाढली पाहिजे म्हणजे 110/100 झाली पाहिजे. सर मी इथं पोहोचलोय 1996 ला पोहोचलोय, पण मला 1996 ची पॉप्युलेशन नाही पाहिजे, 1996च्या बिलो पॉवर्टी लाईन पाहिजे. आणि सर बीचा बिलो पॉवर्टी लाईन किती दिलाय आपल्याला 52% दिलाय. याचा 52/100 आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सर हे कॅल्क्युलेशन केलं तो अल्टिमेटली मी 1996च्या बिलो पॉवर्टी लाईनला पोहोचणार. जर हे वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन जर आपण केलं ना तर आपल्याला काही सेकंदात या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळणार. एवढं मात्र नक्की. याचा बेनिफिट काय मिळणार आहे, याचा बेनिफिट असणार आहे 1 2 3 4 1 2 3 4 0 गेले आणि 13 4 जार म्हणजे 13 चौक 52 आपला या ठिकाणी डायरेक्ट कट झालाय. सर 16 पंचे 80 झाले आणि मल्टिप्लाय बाय 11 4 44 झाले. यांचा अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन जर विचारलं 8 चौक 32 होतात, 8 चौक 32 आणि 3 35 होतात. सर 3520 मला पाहिजे, बट अप्रॉक्सिमेटली म्हणल्यामुळे माझं उत्तर जे आहे ते आहे सर ऑप्शन ई फॉर एलिफंट 3500. सो दिस इज नथिंग बट. आता ऍक्च्युली हा प्रश्न सॉल्व्ह करणं खूप सोपा आहे, पण मी या सगळ्या स्टेप्स ज्या तुम्हाला या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेले आहेत ना, या स्टेप्स फक्त लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की ह्या स्टेप्स कशा आहेत. कारण वन स्ट्रोक फॉर्मेशन सर 13 इक्वल टू 5000 देन 16 इक्वल टू व्हॉट, म्हणजे मी इथे येणार आफ्टर दिस क्रॉस मल्टिप्लाय. एवढ्या पोर्शन मध्ये मी इथं आलो, पण मला त्यांनी सांगितलं की 95 पेक्षा 96 मध्ये जाताना द पॉप्युलेशन इज गोइंग टू इन्क्रीज बाय 10%, म्हणून ती 110% होणार, म्हणून 100. तर आपण इथं पोहोचलोय. आणि त्याच्या बिलो पॉवर्टी लाईन, बिकॉज बिलो पॉवर्टी लाईनचा पर्सेंटेज आपल्याला ऑलरेडी इथं दिलाय 52%, म्हणून मी त्याच्या लगेच 52/100 घेतले. तर आपल्याला हे वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन मध्ये, कारण 13 चौक 52 13 चौक 52 व्हायला आपल्याला हा जो आहे हा डायरेक्ट फायदा या ठिकाणी झाला आणि रिझल्ट मला मिळाला 3520. अप्रॉक्सिमेटली हा शब्द घेतल्यामुळे ऑप्शन नंबर ई हे आपलं उत्तर आहे. एवढं लक्षात ठेवायचंय. हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने सॉल्व्ह करून मिळेल. लक्षात ठेवा डिफिकल्टी लेवल ऑफ द क्वेश्चन्स इज गोइंग टू इन्क्रीज डे बाय डे. एव्हरी नेक्स्ट व्हिडिओ यू आर सपोज टू फाइंड द डिफिकल्टी लेवल इज गोइंग टू बी हाय दॅन द प्रिव्हियस इयर. एवढं लक्षात, प्रिव्हियस लेक्चर इट इज गोइंग टू बी हायर. या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. सर
1997 मध्ये जायचे आपल्याला. तर बघा सर डेटा वी हॅव नो की सर डेटा इज ऑलरेडी गिवन 1995 चा आहे. सो मी परत एकदा सर 1995 मधून डेफिनेटली मला 1997 मध्ये 1995 मधून मला 1997 मध्ये यायचं आहे. याच्यात अजिबात शंका नाही. बरं कोणाला घेऊन यायचंय तर द पॉप्युलेशन ऑफ विलेज डी इज इन्क्रीज बाय 10% अँड द पॉप्युलेशन ऑफ विलेज जी इज रिड्यूस बाय 5%. सो वी आर टॉकिंग अबाउट डी अँड जी, याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. पण सगळ्यात महत्वाची ट्रॅजेडी काय आहे की आपल्याला डी आणि जी ची ओरिजिनल पॉप्युलेशन जी आहे ती माहीतच नाहीये. मग त्याच्यासाठी आपल्याला प्रश्न पुढचा वाचावा लागेल. ओके, आता इथं ते दिल्याप्रमाणे डी ची पॉप्युलेशन जी आहे ना माय डिअर स्टुडंट ती प्लस होणार आहे किती टक्क्याने, 10%. आणि याची पॉप्युलेशन जी आहे ना ती मायनस होणार आहे किती टक्क्याने, तर 5%. अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. ओके फाईन. पुढे दिले अँड द पॉप्युलेशन ऑफ विलेज जी इन 1995 इज 9000. बघा जी ची पॉप्युलेशन मला ऑलरेडी दिलेली आहे. सर ही जर 9000 असेल तर मग आता काय करायचं, ह्या टेबल या सर्कल प्रमाणे आपल्याला जी जो आहे ते ऑलरेडी माहिती किती टक्के दिलाय, 15% दिलाय. आणि आपल्याला डी जो दिलाय सो ऑब्विसली डी जो आहे तो 17% दिलेला आहे. तर अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन एकदा करून घ्यायचं की सर 15 सकी 90 होतील तर 17 सकी 2 असे होतात. म्हणजे सर 10,200 हा जो आकडा आपल्याला मिळालाय हा किती मिळालाय मग आपल्याला, हा मिळालाय सर 10,200 मिळालाय. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बरं याला किती टक्क्याने वाढवायचंय आपल्याला, तर याला आपल्याला 10% वाढवायचंय आणि याला 5% कमी करायचंय. एवढं लक्षात ठेवायचं. बरं सर हे कशामुळे मिळालंय मला, हा 9000 जो आकडा मला क्वेश्चन मध्ये दिलाय याच्यामुळे मला हे कळालंय की अच्छा ओके हा 9 असेल तर हा 17 असेल, अशा पद्धतीने आहे. बरं मग ठरल्याप्रमाणे अकॉर्डिंग टू द क्वेश्चन मला विलेज डी इन्क्रीज करायचं आहे 10%. मग सर आपल्याला 10,200च्या 10% कसे काढायचे, 1020 याच्याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. 11220 हा 1997 चा आकडा आपल्याला मिळालाय. कोणाचा, तर ह्या डी चा मिळालेला आहे. पुढे आलोय सर याला 5% कमी करायचे. मग सर 9000 इज ऑलरेडी देअर, याच्या 10% 900 होता, त्याला हाफ केलं तर 450 होता. सर हे झाले 5%. मग याच्यातून जर वजा केले तर 8,550 रुपये मला या ठिकाणी मिळाले. सर यांची ऍडिशन आपल्याला विचारली 11 आणि 8 किती होतात, तर 19 होतात. 22 आणि 55 77 होतात. म्हणजे 19,770 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. ए फॉर ऍपल. अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करायचंय. लक्षात ठेवा आजच्या डीआयची जी डिफिकल्टी लेवल आहे ही इट इज व्हेरी इक्वल टू द IBPS PO प्री आणि SBI PO प्री. याच्या अगोदरचे जे DI मी या ठिकाणी घेतले होते ते क्लेरिकल कॅडर, IBPS क्लर्कचा प्री असेल, IBPS क्लर्कचा प्री असेल, RRB क्लर्कचा प्री असेल, NICLचा प्री असेल, न्यू इंडिया इन्शुरन्सचा LICचा असेल. जे प्री लेवलचे असिस्टंट क्लेरिकल लेवलचे जेवढे पेपर आहेत त्यांचे प्री वाले जे व्हिडिओ होते त्यांच्या प्री वाल्याचे डिफिकल्टी लेवल आहे ती पहिल्या 6 व्हिडिओमध्ये, आता सॉरी पहिल्या 5 व्हिडिओमध्ये 6 आणि आजचा व्हिडिओ 7वा याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल आता वाढत वाढत या ठिकाणी जाणार. सो इन दॅट केस 19,770 हे आपलं उत्तर आहे. कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन झालंय ते रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे जोपर्यंत तुम्हाला कन्फर्म होत नाही तोपर्यंत बघत राहा. सर इफ इन 1995 बघा मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगितलंय, ऑफलाईन मध्ये पण सांगितलंय, ऑनलाईन मध्ये पण सांगितलंय, आज परत एकदा सांगतो. DI मध्ये जर एखाद्या प्रश्नाची सुरुवात जर इफने होत असेल, लक्षात घ्या इफने होत असेल तर याचा अर्थ असा असतो की त्या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये काहीतरी डेटा ऍडिशनली आपल्याला दिला गेलेला आहे जो आपल्या ऍक्च्युअल डेटामध्ये नाहीये. तर तो ऍडिशनली जो दिलेला डेटा आहे तो फक्त आपल्याला तेवढ्या प्रश्नापुरताच वापरता येतो, तो बाकीच्या प्रश्नांमध्ये कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही. हे कोण सांगतंय मला, हे मला इफ सांगतोय. बरं ओके फाईन, मग जाऊयात पुढे. इफ इन 1995 आता हा जो डेटा दिलाय मला हा डेफिनेटली 1995 चा दिलाय. याच्यात सांगितलंय इफ 1995 द टोटल पॉप्युलेशन ऑफ द 7 विलेजेस टुगेदर जर 55,000 असेल एक्झॅक्टली, म्हणजे सर जो आकडा मला आता माहित नव्हता आतापर्यंत त्यांनी सांगितलं की ह्या प्रश्नासाठी तो 55,000 घ्या असा असेल अप्रॉक्सिमेटली. देन व्हॉट विल बी द पॉप्युलेशन ऑफ द विलेज एफ इन दॅट इयर, बट नॉट ओनली एफ बट ऑल्सो एफ बिलो पॉवर्टी लाईन पाहिजे आपल्याला. मग सर पहिले आपण बघूया सर एफ किती टक्के दिलाय, 13% दिलाय. सर 10% इज ऑलरेडी देअर, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. 1% 550 होतो, 3% त्याला थ्राईस केल्याच्या नंतर आपल्याला मिळाले 1650. सर इथं 0 घेतला, इथं 5 घेतला, 5 5 11 म्हणजे 7150 इज द एफ ची टोटल पॉप्युलेशन. जर आपल्याला एफ ची टोटल विचारली असती तर आपलं उत्तर झालंय, बट ट्रस्ट मी आपल्याला बिलो पॉवर्टी लाईन विचारलंय आणि सर एफ चा बिलो पॉवर्टी लाईन 49% आहे. अप्रॉक्सिमेटली म्हणलं ना याला डिवायडेड बाय 2 करा. सर 2 त्रिक 6 झाले, 2 पंचे 10, 2 साती 14, 2 पंचे 10 म्हणजे 3575 झाले. पण ट्रस्ट मी हे 49% आहे. यातला 1% म्हणजे ऑलमोस्ट 71 होतो, तेवढा जर वजा केला आपण सर 3504 मिळतो. आणि अप्रॉक्सिमेटली विचारल्यामुळे आपल्याला याचं उत्तर 3500 म्हणायचंय. ऑप्शन नंबर जे आहे ते ऑप्शन नंबर डी आपल्याला या ठिकाणी उत्तर टिक करायचं आहे. दॅट्स ऑल.
ऑलरेडी जर एक बेस आपल्याला जर दिला असेल तर तो बेस दिल्याच्या नंतर आपल्याला 1995चा बेस दिलाय त्याच्यावरून उत्तर काढायचं होतं. सो इट इज व्हेरी इझी. बघा पहिल्या 5 व्हिडिओपेक्षा थोडेसे 2-4-5 सेकंद आपल्याला इथं जास्त लागत आहे. याच्या मागचं रिझनच ते आहे की डिफिकल्टी लेवल आता सो डिअर स्टुडंट हळूहळू जी आहे वाढत चाललेली आहे. चला पुढे जातोय. इफ द पॉप्युलेशन ऑफ विलेज सी बिलो पॉवर्टी लाईन. बघा आता इथं पण प्रश्नाची सुरुवात इफने झाली म्हणजे काहीतरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असावी की आता सी बद्दल बोललं जाते. सगळ्यात पहिले सर सी बद्दल काय बोललं जाते. द पॉप्युलेशन ऑफ विलेज सी बिलो पॉवर्टी लाईन इन 1995 वॉज 1520 जर असेल तर व्हॉट इज द पॉप्युलेशन ऑफ विलेज एफ इन 1995. एक्झॅक्टली सर सी जर बघितलं आपण तर किती आहे सर 8 आहे. या 8च्या जर 38% आपण काढले तर किती मिळतात. 8 64 मिळतात सर. 8 त्रिक 24, 24 आणि 6 किती मिळतात 30 मिळतात. सो माय डिअर स्टुडंट 8च्या 38% जर आपण काढले सो वी आर सपोज टू गेट दिस नंबर. मग या 3.04 ची जी व्हॅल्यू आहे ना ती मला ऑलरेडी दिलेली आहे सर 1520. ही जर 1520 आपल्याला दिली असेल तर आपल्याला विचारले व्हॉट वॉज द पॉप्युलेशन ऑफ द विलेज एफ. विलेज एफ ची पॉप्युलेशन आपल्याला दिलेली सर 13%. सर तुम्ही असं डायरेक्ट डील का करू शकता. डायरेक्ट डील आपण असं करू शकतो की सगळ्यांचा जो ओरिजिन आहे तो ओरिजिन इथून मिळालेला आपल्याला म्हणून आपण डायरेक्ट 13 इक्वल टू किती असं कन्सिडर करू शकतो. पण ट्रस्ट मी इथं 2 पॉईंट असल्यामुळे इथं 2 0 जर देऊन टाकले तर इथं आपल्याला सरळ सरळ आता काय मिळणार आहे. इथं आपल्याला मिळतोय 304 आणि इथं आपल्याला मिळतोय 13. लक्षात ठेवा इथं जर आपण बघितलं तर 3×5 = 15 झालाय सर. 3×5 = 15 आणि 4×5 = 20 म्हणजे मल्टिप्लाय बाय 5 झालाय. म्हणजे डायरेक्ट याला पण मल्टिप्लाय बाय 5 करायचं. 13×5 = 65 म्हणायचं आणि जसे इथं 2 0 ऍड केले तसे इथंही 2 0 ऍड करायचे. 6500 ऑप्शन नंबर सी फॉर चेन्नई. अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला काढता येणार आहे. एव्हरीथिंग इज देअर ऑन द बोर्ड. एव्हरीथिंग रेग्युलर पहिल्या 5 व्हिडिओपेक्षा प्रत्येक प्रश्नाला जे आपल्याला 4, 5, 10 सेकंद या ठिकाणी जास्त लागत आहे. रिझन इज व्हेरी सेम. डिफिकल्टी लेवल जी आहे हळूहळू आता या ठिकाणी आपली वाढत जाणार म्हणून याचं उत्तर 6500 मिळालेलं आहे. लक्षात ठेवा हे जे 2 पॉईंट होते पॉईंटच्या नंतर 2 आकडे होते काढण्यासाठी मी इथं 2 0 ऍड केले आणि देन मल्टिप्लाय बाय 5 करून 2 0 ऍड केले. याला पण मल्टिप्लाय बाय 5 करून 2 0 ऍड केले. अशा पद्धतीने आपल्याला याचंही उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. चला सर पुढे आलोय आपण. पुढचा प्रश्न काय म्हणतोय. द पॉप्युलेशन ऑफ द विलेज सी इज 2000 इन 1995. येस ऑब्विसली आपल्याला याचं सांगितलंय की हा जो सी आहे ना या सी ची पॉप्युलेशन 1995 ची आपल्याला किती दिली आहे 2000 दिली. जर असा असेल तर व्हॉट विल बी द रेशो ऑफ द पॉप्युलेशन ऑफ द सी बिलो पॉवर्टी लाईन. बघा सी चा आपल्याला बीपीएल काढायचा आहे. ओके त्याच्यानंतर सीच्या बीपीएल बरोबर आपल्याला कोणाचा तर ईचा पण बीपीएल काढायचा आहे सर. ईचा पण आपल्याला बीपीएल काढायचा आहे. पण ट्रस्ट मी माय डिअर स्टुडंट्स आपल्याला इथं रेशो विचारला आहे and I used to say in each and every video while the third वाला slide is going to open मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो सर रेशो वरून रेशो काढता येतात. सर पर्सेंटेज वरून सुद्धा रेशो काढता येतात. द होल इन्फॉर्मेशन इज गिवन इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज अँड दे आर आस्किंग अबाउट द रेशो. सो पर्सेंटेज वरून रेशो आपल्याला काढता येणार. सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा ही जी अंडरलाईन केलेली येथपर्यंत ते सेंटेन्स आहे ना लिटरली हे रिडंडंट स्टेटमेंट आहे. याला मी डायरेक्ट कट करून टाकलंय म्हणजे हे स्टेटमेंट क्वेश्चन मध्ये असो अथवा नसो आपल्या प्रश्नाचं उत्तर मात्र 100% या ठिकाणी आपल्याला मिळणार. ओके सर मग चला काढून दाखवा. तर आपल्याला पहिले पाहिजे सी. सर सी किती दिलाय आपल्याला 8 दिलाय सर. 8 ला इंटू बिलो पॉवर्टी लाईन किती सांगितले आपल्याला 38 सांगितले. ओके नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर ई टोटल किती दिलाय आपल्याला सर ई आपल्याला 18 दिलाय. त्याच्या बिलो पॉवर्टी लाईन किती दिले आपल्याला 46 दिलेले. मग सर याला म्हणायचं बे चोक 8 याला म्हणायचं बे 9 18 याला म्हणायचं बे 19 38 याला म्हणायचं सर बे 23 46. अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी गेलो तर 19 चोक 76 होतात आणि 23 9 7 2 होतात. म्हणजे सर 76:207 म्हणजे 76 207 सर ऑप्शन नंबर बी असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. दॅट्स ऑल. सर पर्सेंटेज वरून जर रेशो काढता येत असतील तर हे पहिलं जे वाक्य मी दिलंय की द पॉप्युलेशन ऑफ द विलेज सी इज 2000 इन 1995 मी त्या सेंटेन्सला अजिबात एंटरटेन करणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हाही प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. ओके आजच्या व्हिडिओमधला आपला तिसरा जो डीआय आहे तो आपण आता या ठिकाणी स्टार्ट करतोय. याच्यातही खूप सारे रेशोज आपल्याला बघायला मिळणार आहे पण ट्रस्ट मी हा डीआय अगोदरच्या 2 डीआय पेक्षा पण जास्त इझिली सॉल्व्ह केला जाणार आहे. याच्या मागचं रिझन असं आहे की इथं आपल्याला बघा टोटल पॉप्युलेशन ऑफ द डिफरंट स्टेट इन 1993 इज 25 लाख दिलंय. म्हणजे माय डिअर स्टुडंट 25 लाख इज ऍक्च्युअली कॉमन फॉर ऑल. हे आपल्याला विसरायचं नाही की सगळ्यांसाठी 25 लाख कॉमन आहे आणि वेअर देअर इज अ वन नंबर इज कॉमन टू ऑल सो डेफिनेटली तिथे शॉर्टकट्स खूप जास्त मिळणार आहेत आपल्याला. आणि त्यातले त्यात आता मी तुम्हाला पहिले सांगतो सर हे जे 25 लाख आहे
याच्यापैकी आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटका यांच्यामध्ये जी पॉप्युलेशन आहे ती किती किती टक्के आहे रिस्पेक्टिव्हली ते तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. आंध्र प्रदेशमध्ये 9%, उत्तर प्रदेशमध्ये 25%, बिहारमध्ये 20%, केरळ 8%, तामिळनाडू 12%, महाराष्ट्र 11% आणि कर्नाटक 15%. हे टक्के कोणाच्या? 25 लाखाच्या. दॅट्स वाय आय यूज टू से हे सगळ्यांचे पर्सेंटेज कोणाचे? तर 25 लाखाचे. व्हॉट डज इट मीन? 25 लाख आपल्यासाठी काय झाला? कॉमन झालाय. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. बरं, जेवढी पॉप्युलेशन या पर्टिक्युलर स्टेटमध्ये आहे त्याच्यापैकी मेल आणि फिमेल किती असेल त्यांचा रेशो आपल्याला इथे दिलाय. यूपीमध्ये 5:3, बिहारमध्ये 5:1 अँड देन सो ऑन लाईक दिस. आणि पुढे आपल्याला त्यांनी दिले की ज्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये जी टोटल पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये लिटरेट पॉप्युलेशन किती आहे आणि इलिटरेट पॉप्युलेशन किती आहे त्यांचाही रेशो आपल्याला या ठिकाणी दिलाय. म्हणजे वेनेवर दे आर आस्किंग अबाउट द मेल अँड फिमेल यू आर सपोज टू कन्सिडर दिस. वेनेवर दे आर आस्किंग अबाउट द लिटरेट अँड इलिटरेट यू आर सपोज टू कन्सिडर दिस. म्हणजे अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करायचे. आणि हे सगळं करत असताना मला 25 लाख जे आहे ते या ठिकाणी कॉमन मिळालेले आहेत. त्याच्यामुळे खूप सारे कॅल्क्युलेशन इझी होणार. सो जास्त चर्चा न करता आपण आता डायरेक्ट प्रश्नाला हात लावतोय. सर, पहिला शब्द आपल्याला अप्रॉक्सिमेटली दिलाय. रिमेंबर वन थिंग, व्हाईल द अप्रॉक्सिमेटली इज गिवन, जेव्हा केव्हा जिथे कुठे अप्रॉक्सिमेटली हा शब्द दिलेला असतो याचा अर्थ असा असतो की कुठल्या तरी नंबरला कुठला तरी नंबर परफेक्टली डिव्हिजिबल नाहीये, देन अँड देन इट इज पॉसिबल टू गेट द अप्रॉक्सिमेटली वाला वर्ड ओव्हर देअर. तो अप्रॉक्सिमेटली वाला वर्ड जर आपल्याला दिलाय म्हणजे कोणीतरी परफेक्टली डिव्हिजिबल नाहीये हे माइंडमध्ये पहिलेच फिक्स ठेवायचे आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन दरम्यान त्याची अडचण येणार नाही. ओके, देन फाईन. व्हॉट इज द क्वेश्चन? Approximately, what was the total number of the literate people in Maharashtra and Karnataka together? म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मिळून आपल्याला जे लिटरेट पीपल आहेत ते आपल्याला विचारले. महाराष्ट्र प्लस कर्नाटका यांच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे लिटरेट पीपल. ओके फाईन. सर, महाराष्ट्र किती आहे? 11 इंटू, मी पहिले 25 लाखाला हात नाही लावते बरं का, त्याच्यामध्ये लिटरेटचा रेशो किती दिलाय आपल्याला? 5 दिलाय सर. ओके, 5 किती पैकी? 6 पैकी. मी तुम्हाला अगोदर सांगितलंय किती पैकी म्हणलं तर 5 पैकी. ओके, प्लस कर्नाटक किती दिले आपल्याला? सर, कर्नाटक दिले 15. आता कर्नाटकमध्ये लिटरेटचा रेशो काय दिलाय आपल्याला? 3 दिलाय सर. किती पैकी? तर 5 पैकी. मग हे झाले सर 5 त्रिक 15 आणि हे झाले 3 त्रिक 9%. म्हणजे हे 9% कोणाच्या? डायरेक्ट 25 लाखाच्या, कारण 25 लाख कॉमन आहे सगळ्यांसाठी. याला काय म्हणायचं? 11 5 55 म्हणायचं. आणि अप्रॉक्सिमेटली का दिलंय? कारण 6 ने 55 ला पूर्ण भाग जात नाही, म्हणून 6 9 54, म्हणून याला पण असं 9% म्हणलंय. आणि ट्रस्ट मी, 9 + 9 आपल्याला 18% काढायचे आहे. 18% कोणाचे? तर या 25 लाखाचे. आता मला असं वाटत नाही की या प्लेसवर मला तुम्हा लोकांना की 25 लाखाचे 18% कसे काढायचे हे सांगायची काही गरज असेल, पण तरीही जर काढायची गरज असेल तर 25च्या 20% जर काढले तर 5 लाख होतात. आणि लक्षात ठेवा, 5 लाखाच्या जर एक प्लेस मागे आलो तर 0.5 मिळतात आपल्याला. मग आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने काढलंय की सर 20 मधून जेव्हा 2 जातात तेव्हा जसे 18 उरतात, तसे इथं 5 लाखातून जर 50,000 गेले तर खाली 4.5 लाख उरतात. माय डिअर स्टुडंट, ऑप्शन नंबर ए फॉर ॲपल हे आपलं उत्तर आहे. एव्हरीथिंग इज देअर ऑन द स्क्रीन, यू कॅन सी. कुठल्याही 25 लाखाला डायरेक्ट हात न लावता या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी काढलेलं आहे. हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचंय. सर, पहिले पर्सेंटेजवरून पर्सेंटेज काढून आपण अल्टिमेटली 18% काढले आणि मग कॉमन 18% काढले आपण कोणाचे? ऑफ द 25 लॅक्स. ते पण कॅल्क्युलेट करत असताना आपण जे मी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये शिकवलंय टेबल नंबर 1 आणि टेबल नंबर 2 त्याच्यामध्ये 18% कसे काढायचे? तर 20 माइनस अगर 2 आप करोगे तो डेफिनेटली हमें क्या मिलेगा? इट्स 18%. 18% आपल्याला या ठिकाणी मिळेल, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. सो दिस इज नथिंग बट द फर्स्ट क्वेश्चन ऑफ अवर थर्ड वाला डी आहे, जो या ठिकाणी खूप जास्त रेशो आपल्याला दाखवतोय, पण खूप इझिली आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता आलेला आहे. खूप कमीत कमी वेळा आपल्याला 25 लाखाला हात लावायची गरज या ठिकाणी असेल. सर, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. अप्रॉक्सिमेटली, परत एकदा अप्रॉक्सिमेटलीच म्हणले. सर, अप्रॉक्सिमेटली व्हॉट विल बी द पर्सेंट ऑफ द टोटल मेल इन यूपी? म्हणजे यूपीचे मेल, महाराष्ट्राचे मेल आणि केरळाचे मेल जे आहेत हे किती टक्के आहे अप्रॉक्सिमेटली? कोणाच्या? टोटल पॉप्युलेशन ऑफ द गिव्हन स्टेटच्या. परत एकदा रिपीट करतो, पर्सेंटेजवरून पर्सेंटेज काढता येतात, पर्सेंटेजवरून रेशो काढता येतात, वाईस वर्सा रेशोवरून पर्सेंटेज काढता येतात. मग पहिले आपल्याला यूपी घ्यायचंय. सर, यूपी किती दिले आपल्याला? 25 दिलाय. सर, 25 पैकी आता रेशो मध्ये बघा, यूपी मध्ये मेल किती दिलेले? सर, 5 दिले. किती पैकी? 3 पैकी. ओके, प्लस त्याच्यानंतर पुढे आपल्याला कोणाबद्दल विचारलं गेले? यूपीच्या नंतर महाराष्ट्र. चला, महाराष्ट्राचं बघितलं आपण. महाराष्ट्र किती दिले आपल्याला? 11%. सर, 11 मध्ये मेल किती आहे? सॉरी, महाराष्ट्रामध्ये मेल किती आहे? तर 3 आहे. किती पैकी? सर, 7 पैकी.
ओके सर, नो प्रॉब्लेम. नंतर केरळ किती दिले आपल्याला? केरळ दिले आपल्याला 8. केरळामध्ये आतापासून मेल बघितले किती आहे? 3 आहे. किती पैकी? तर 7 पैकी. कारण आपल्याला फक्त मेल विचारले. सर याला जर आपण म्हणलं 125 जर म्हणलं आपण या ठिकाणी, सर इथं काय झालंय? यूपी म्हणजे किती झाले? 5 आणि 3 8 होता, तिथं 8 घ्यायचं आपल्याला, सॉरी. मग याला म्हणायचं 8 त्रिक 24 आणि 5 त्रिक जवळपास किती मिळाले आपल्याला? इथं 15% मिळाले. ओके सर. याला जर आपण 11 3 33 म्हणले तर अप्रॉक्सिमेटली याला 7 5 किती म्हणले? 35 म्हणले. चला सर, याला 8 त्रिक 24 म्हणले, याला जवळपास 7 त्रिक किती म्हणले? 21. सर 15 आणि 5 किती होता? 20. 20 आणि 3 किती झाले? 23. मतलब व्हेरी क्लोज टू 23 जर म्हणलं सर, ऑप्शन नंबर ई फॉर एलिफंट हे माझं उत्तर आहे. कॅन यू बिलीव्ह? कुठल्याही प्रश्नाला हात न लावता या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी काढलंय. रेकॉर्डेड लेक्चर आहे, मी परत रिपीट करत नाही. व्हिडिओची लेंथ जी आहे ती आपली वाढून जाते. तुम्ही थोडंसं जर कळलं नसेल तर लगेच 10 सेकंद मागं जायचं, तुम्हाला कळेल मी या ठिकाणी काय केलंय. आपण इथं लिटरली पर्सेंटेजवरून पर्सेंटेज काढले, कारण माझ्याकडे यूपी किती होता? यूपी होता 25. 25 मध्ये तिकडे जर बघितलं आपण तर मेल किती होते? 5. किती पैकी? तर 5 आणि 3 8 पैकी. मग मी याला 8 त्रिक 24 आणि 5 त्रिक 15 अशा पद्धतीने हा 15 आपल्याला इथे मिळाला. आणि इथं 11 होते. किती? 11 पैकी 3 आहे. किती पैकी? 7 पैकी. तर याला मी 11 3 33 असं कन्सिडर करून 7 5 35 घेतला आणि देन सो ऑन. अशा पद्धतीने 23 मिळाला, विच इज व्हेरी क्लोज टू 25. म्हणून माझं उत्तर आपल्याला मिळालंय 25%. मी कुठल्याही 25 लाखाला हात लावलेला नाहीये माय डिअर स्टुडंट्स, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. रॅदर दॅन तुम्ही जर प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला जर त्या 25 लाखाला जर हात लावत असाल तर खूप जास्त कॅल्क्युलेशन लेंदी होऊन जाईल. बघा आता इथं पण जर प्रश्न आपण बघितला, इथं पण खाली ऑप्शन विचारताना आपल्याला इन टर्म्स ऑफ रेशो दिलेले आहेत. मग सर इन टर्म्स ऑफ रेशो जर दिला असेल आपल्याला तर साहजिक आहे खूप सारे शॉर्टकट्स आपल्यासाठी या ठिकाणी अवेलेबल आहेच. बघूयात काय विचारलंय. इफ इन द इयर 1993 there was an increase of 10% of the population of UP and 12% of the Bihar as compared to the previous year, then what was the ratio of the total population of the UP to Bihar in the 1992? as we have know की हा डेटा मला 1993 चा दिलाय. त्यांनी सांगितलं की 1992 मधून 1993 मध्ये येताना यूपीची पॉप्युलेशन 10% आणि बिहारची पॉप्युलेशन जर 12% वाढली असेल तर मग मागच्या वर्षी म्हणजे 1992 मध्ये त्यांच्या रेशोचा त्यांच्या पॉप्युलेशनचा रेशो काय असेल. बघा रेशो विचारला म्हणून 25 लाखाला हात लावायचा नाही. मग आता मी काय केलं बघा, लक्ष घ्या सर. मी 1992 मध्ये यूपी आणि बिहार यांच्याबद्दल आपल्याला बोललं जाते. मी 1992 मध्ये यूपीला काय मानलं? 100 मानलं. अकॉर्डिंग टू द क्वेश्चन यावर्षी ती पॉप्युलेशन किती टक्क्याने वाढतीये? 10% वाढती. म्हणजे किती झाली? 10 ने वाढल्यावर 110 झाली. सर या 110 ची व्हॅल्यू यूपीची ऑलरेडी दिलेली आहे. किती आहे? 25 आहे. मग 110 म्हणजे जर 25 असेल तर 100 बरोबर किती? म्हणजे ऑब्विसली आपण 1 वर्ष मागे जाणार. म्हणून सर याला म्हणायचं 100 मल्टिप्लाय बाय 25 डिवायडेड बाय 110 असं इथपर्यंत आपण आलोय. इट इज व्हेरी सेम फॉर द बिहार ना, कारण 1992 मध्ये बिहार किती होता आपल्याला माहिती आहे का? नाही. आपण त्याला 100 मानलं. अकॉर्डिंग टू द क्वेश्चन यावर्षी बिहारची पॉप्युलेशन किती टक्क्याने वाढणार आहे? 12% वाढणार आहे. म्हणजे किती झाली? 112. तर या 112 ला ऑलरेडी बिहार कुठे गेला? 20 म्हणलंय. मग याला काय म्हणायचं सर? 112 म्हणजे जर हा 20 असेल तर आपल्याला विचारलंय सर हा 100 जो आहे तो 100 बरोबर किती? याला पण एकदा क्रॉस मल्टिप्लाय जर केला आपण 100 × 20 डिवायडेड बाय 112 आपल्याला या ठिकाणी मिळेल. लक्षात ठेवा हा 100 कट झाला. याला म्हणायचं सर 5 5 25. याला म्हणायचं सर 5 चोक 20. ह्या 5 ने जर खाली डिवाइड केलं तर 5 1 5 5 2 10 5 2 10 होतात. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं सर 4 2 8 4 8 32 होतात. म्हणजे इथं मला काय मिळालं? 1/22 मिळालाय. सो व्हेरी सेम इथं मला काय मिळाला? 1/28 मिळाला. दिस 28 इज कमिंग दिस साइड अँड गेटिंग मल्टिप्लाय. ओके व्हेरी सेम. दिस 22 इज गोइंग दॅट साइड अँड गेटिंग मल्टिप्लाय. म्हणजे सर इथं मला 28:22 जर आपण बघितलं सर यस ऑब्विसली ऑप्शन नंबर ए माझं उत्तर मिळालंय. बघा मला सांगा ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करत असताना तुम्ही बघू शकता पूर्ण स्क्रीन तुमच्या समोर आहे. या प्रश्नाला सॉल्व्ह करत असताना तुम्हाला असं वाटतंय का की आपण कुठे दूरपर्यंत 25 लाखाला हात लावलाय? अजिबात नाही लावलाय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपल्याला जर पर्सेंटेज it is already given, the percentage is there and the ratio is there. So percentage आणि रेशोच्या कॉम्बिनेशनवरून आपल्याला रेशो बिलकुल 100% काढता येणार आहे. सो 28:22 हा जो रेशो आहे हा यूपी आणि बिहारचा 1992 म्हणजे प्रिव्हियस इयरला यांच्या पॉप्युलेशनचा हा रेशो होता. लक्षात ठेवा रेशो विचारलाय म्हणून आपल्याला इतक्या इझिली हे करता आलं. जर कदाचित आपल्याला असं विचारलं असतं की सांगा यूपी आणि बिहारची पॉप्युलेशन किती होती दोघांची मिळून, तर मग मात्र आपल्याला 25 लाखाबरोबर खेळावं लागलं असतं. हे लक्षात ठेवा. पण वेनेवर दिस इज गोइंग टू बी आस्क इन द SBI PO प्री आणि IBPS PO मेन्स IBPS PO प्री जर तिथं विचारला जात असेल तर नक्कीच आपल्याला यूपी आणि बिहारची पॉप्युलेशन विचारली जाणार नाही. तिथं आपल्याला यूपी आणि बिहारच्या पॉप्युलेशनचा रेशोच विचारला जाईल. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तो बघत राहा, समजत राहा.
ओके, व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज ऑफ द विमेन ऑफ आंध्र प्रदेश टू द विमेन ऑफ तामिळनाडू? येस, ऑब्विसली यार, इथं पण आपल्याला पर्सेंटेज बद्दल विचारलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे परत 25 लाखाला हात लावायची गरज नाहीये. बरं, विमेन ऑफ आंध्र प्रदेश, आता आंध्र प्रदेश किती दिले आपल्याला? 9 दिलंय. सर आंध्र प्रदेशमध्ये विमेन किती आहे? तर मेल आणि फिमेलच्या रेशोमध्ये 3 दिसतंय. किती पैकी? तर 5 पैकी. हे किती टक्के आहे असं विचारलं आपल्याला. कोणाच्या? तामिळनाडूच्या विमेन. तामिळनाडू किती दिले आपल्याला? 12. तामिळनाडूमध्ये विमेनचा रेशो किती दिला आपल्याला? 2 दिलाय सर. किती पैकी? तर 5 पैकी. यांचं पर्सेंटेज आपल्याला काढायचंय. हा 5 तसाही कट झालाय. वरती जर आपण बघितलं तर याला आपण इथंच भाग देऊया. 3 चौक 12 होतात, 3 त्रिक 9 होतात. वरती जर बघितलं 3 त्रिक 9 आणि खाली 4 दुनी 8 उरतात. ट्रस्ट मी 9/8 ची जी फायनल व्हॅल्यू आहे ती 112.5% होते. सर 9/8 ची व्हॅल्यू 112.5 कशी होते हे विचारण्याचा अधिकार तुम्ही लोकांनी गमावलेला आहे, कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. किंवा ज्या लोकांनी जे नॉन साखारियन विद्यार्थी जर हे बघत असतील तर तुमच्यासाठी व्हेरी सून तुम्हाला याच्याबद्दलच्या कन्सेप्ट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. मग सर 112.5 ला जर अप्रॉक्सिमेटली आपण बघितलं तर डेफिनेटली आपल्याला 110 म्हणायचंय. म्हणून पर्सेंटेज वरून पर्सेंटेज खूप इझिली आपल्याला या ठिकाणी काढता आलेला आहे. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपण बघूया. चला पुढे आलोय सर. व्हॉट इज द रेशो? व्हॉट इज द रेशो ऑफ द नंबर ऑफ फिमेल इन तामिळनाडू? परत रेशो विचारलाय. तर रेशोवरून रेशो काढता येतो. 25 लाखाला हात लावायची गरज नाही. सर तामिळनाडू किती दिले आपल्याला? 12. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं? व्हॉट इज द रेशो ऑफ द नंबर ऑफ फिमेल? मग इथं फिमेल किती आहे? तर 2 आहे. किती पैकी? तर 5 पैकी. ओके, याच्याबरोबर कोणाचा रेशो विचारलाय? टू द नंबर ऑफ फिमेल इन केरला. केरला किती दिले आपल्याला? 8 मध्ये. आता केरलामध्ये फिमेल किती आहे? तर 4 दिलाय. किती पैकी? 7 पैकी. ओके फाईन सर. याला म्हणायचं बे 1 बे बे 2 4 बे 1 बे बे सकम 12. याला म्हणायचं सर बे त्रिक 6 बे चौक 8. म्हणजे इथं उरलाय सर लाईक 3/5 आणि इकडे काय उरलाय? इकडे उरलाय सर 4/7. हा 7 इकडे क्रॉस मल्टिप्लाय झाला. 7 त्रिक 21 होणार आणि हा जो तिकडे झालाय 5 चौक 20 होणार. सर 21:20 अशा पद्धतीचा रेशो आपल्याला जो आहे तो या ठिकाणी मिळालाय. 21:20. ऑप्शन नंबर ई फॉर एलिफंट. अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. बघा आता मी हा जो डी आहे ना 3 नंबरचा, याच्यामध्ये आपण टोटल 5 प्रश्न सॉल्व्ह केले. जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं असेल तर त्या 5 प्रश्नांपैकी फक्त आपण एकच प्रश्न असा आहे ज्या प्रश्नामध्ये 25 लाखाला हात लावलाय. बाकी ठिकाणी आपण कुठेही 25 लाखाला हात लावलेला नाहीये, कारण बाकी 4 प्रश्नांमध्ये इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज, इन टर्म्स ऑफ रेशो, इन टर्म्स ऑफ कंपॅरिझन ते प्रश्न विचारले गेलेले होते. ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंटला हात न लावता आपण प्रत्येक प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह या ठिकाणी करू शकलो. चालेल सर. अशा पद्धतीने आपले आजचे जे 3 DI होते हे 3 DI आपण या ठिकाणी बघितले. ऑब्विसली मागच्या अगोदरचे जे काही व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत त्यांच्यापेक्षा सर डिफिकल्टी लेवल इथं नक्कीच जास्त होती आणि डिफिकल्टी लेवल जास्त करावीच लागणार आहे. डिफिकल्टी लेवल जास्त त्या ठिकाणी आपल्याला जावंच लागेल, कारण आपल्याला फक्त प्री पास नाही करायची, आपल्याला फायनल सिलेक्शन जर हवं असेल तर तुम्हाला या डिफिकल्ट प्रश्नांची सवय जी आहे ती या ठिकाणी लावावी लागेल. आता तुम्ही बघितलंय आजची जी हेडिंग होती आपली, ती हेडिंग अशी होती सर की आज आपण जे बघितलंय ते होते सर डबल ग्राफ. म्हणजे आपण या ठिकाणी जर आपल्याला 10 मार्क जर फिक्स करायचे असतील मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये तर डेफिनेटली आपल्याला हे डबल ग्राफ जे आहे, डबल ग्राफ कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात आणि जरी हे डबल ग्राफ असतील पण या डबल ग्राफमध्ये आपल्याला शॉर्टकट्स कशा पद्धतीने मिळतात याच्याबद्दलचा एक होल अँड सोल पार्ट आपण आज या ठिकाणी बघितलाय. हे 3 जे DI मी या ठिकाणी घेतले हे क्वालिटी DI होते. हे तिघही क्वालिटी DI आपल्याला IBPS येणार आहे, IBPS POच्या प्रीमध्ये, SBI POच्या प्रीमध्ये या अशा टाईपचे DI तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे. आणि डेफिनेटली इथून पुढे आपल्याला प्रत्येक पुढचा व्हिडिओ हा मागच्या व्हिडिओपेक्षा डिफिकल्ट असेल एवढं मात्र नक्की. पुढे चालून मिसिंग DI घ्यायचे, त्याच्यानंतर मेन्स लेवलचे DI घ्यायचे, त्याच्यानंतर आपल्याला व्हेरिएबल सॅटिस्फाय करणारे किंवा इक्वेशन सॅटिस्फाय करणारे DI जे आपल्याला क्लेरिकल ऑफिसर लेवलच्या ज्या मेन्सचे पेपर असतात त्याच्यामध्ये असणार आहेत तेही DI आपल्याला घ्यायचे. तर हे सत्र, हे सेशन हे न थांबणार आहे. फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा आहे, फ्रॉम युअर साइड अप्रिशिएशन. आणि तुम्ही व्हिडिओ जे बघत राहिले तर आम्हाला एक कॉन्फिडन्स, आम्हाला एक आत्मविश्वास या ठिकाणी मिळेल की चला विद्यार्थी बघताय, फॉलो करताय, तर तिथून आम्हाला एक एनर्जी मिळते आणि त्या एनर्जी मधून आम्हाला या ठिकाणी हे जे काही सेशन्स आहेत हे घेण्याची एक शक्ती मिळते. ओके चालेल, थँक्यू. आज मी या ठिकाणी थांबतोय. पुढचा व्हिडिओ घेऊन परत लवकरच तुमच्या भेटेल येईल. तोपर्यंत अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक, कीप गोईंग, कारण पेपर आता खूप जवळ आलेले आहे. थँक्यू व्हेरी मच.